नई व्यक्तीवरती विश्वास ठेवला आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं काम होईल अशी अपेक्षा देखील करून 7 मतदान समोरच्या व्यक्तीला 0 आणि या दोन्ही उमेदवारांना 7 मतदान देऊन विश्वास ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या माध्यमातून आई एकविरा देवीचा संपूर्ण तीर्थक्षेत्र आराखडा होता असताना खऱ्या अर्थानं आता ही मोठी जबाबदारी त्या 9 सदस्यांवरती 9 कार्यकर्त्यांवरती आता पुढे काळामध्ये येणार आहे. त्यामध्ये रस्ते असतील, अनेक भाविक भक्तांची गैरसोय, पार्किंगची व्यवस्था, टॉयलेट अशा वेगवेगळ्या सुविधा करत असताना प्रमुख विश्वास म्हणून हे 9 जण आता पुढील काळामध्ये सक्रिय येऊन काम करतील. मला विश्वास आहे आई एकविरा देवीचं निस्वार्थी भावनेनं प्रामाणिकपणे काम करणारे माझे 7ही सहकारी एक चांगल्या पद्धतीने काम करतील. पुढेही गालबोट न लागता समाजापर्यंत, भाविक भक्तांपर्यंत त्यांचा जो काही काम असेल, जी काही जबाबदारी असेल, जी काही नैतिकता असेल ती स्वीकारून पुढील काळामध्ये नक्कीच चांगलं काम करतील. आम्हाला विश्वास आहे. मी खासदार, माझे सहकारी, ठीक आहे, आता आम्ही इकडे तिकडे जरी असतो प्रेम आमचं वेगळं आहे आणि त्यांना देखील मी मागच्या वर्षी शब्द दिला होता की तुम्ही मामा या पदावरती येत आहे. त्यांनी देखील सांगितलं होतं की मला तिथलं काहीच अपेक्षा नाही, मला सेवा करायची आणि म्हणून त्यांना देखील आपण विश्वासानं सर्व अगदी समाजाच्या वतीनं किंवा सर्वांच्याच विश्वासानं मामावर देखील जबाबदारी दिली आणि स्थानिक म्हणून दीपकांना देखील त्या ठिकाणी सातत्यानं काम करत असताना त्यांना देखील बरोबर घेतलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये ट्रस्ट म्हणून जी चांगलं काम करतील माझ्या अशी नक्कीच खात्री आहे. याच्या व्यतिरिक्त शरद पवार गटामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नगरसेवक असेल किंवा इतर काही कार्यकर्ते असतील ते प्रवेश करताना पाहायला मिळतात. बघा याच्यामध्ये एक मिनिट प्रवेश करताना पाहायला मिळतात. एक मोठी यादी आलेली आहे. आझम पानसर यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. एक मोठी यादी आली आहे. त्या यादीमध्ये तुमचं देखील नाव असल्याची चर्चा आहे. काय सांगा? विचारायला पाहिजे. मी कधी मी बऱ्याच वेळा सांगितलं ज्या मावळच्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं त्या जनतेची विश्वासार्हता मागील 4.5 वर्षात जर कुणामुळे टिकली असेल, कुणामुळे इथले प्रश्न सुटले असतील, कुणामुळे इथली जर डेव्हलपमेंट झाली असेल तर ती आदरणीय अजितदादांमुळे झाली. आणि जर माझा काही स्वार्थ असेल व्यक्तिगत तर मी नक्कीच दादाला सोडून इकडे उड्या आम्हाला 2 साल